Hello students. Now look at the page number 10, new paragraph. Flashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. Here, writer told us how that baby langur was in great distress and what help writer provided to him for his revival. म्हणजेच इथे लेखकाने आपल्याला बेबी लंगूर कसे खूप अतिशय दुःखात होते आणि रायटरनी त्याला कशी मदत पुरवली त्याच्या पुनर्जीवनासाठी याबाबत माहिती दिलेली आहे. आता आपण या पॅरेग्राफचा मराठीत अर्थ पाहूया. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाण्याचे शिंतोडे किंवा हबकारे. मेड द बेबी स्टर्ड म्हणजे नर वानराचे पिल्लू हालचाल करू लागले. जे थंड पाण्याच्या शिंतोड्यामुळे किंवा हबकाऱ्यामुळे नर वानराचे पिल्लू हालचाल करू लागले. स्टरचा अर्थ इथे मूव असा दिलेला आहे. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. शेकी अटेम्प्ट्स म्हणजे थरथरत किंवा धडपडत असा अर्थ घ्यायचा आहे. ही सॅट अप म्हणजे ते उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. स्टेट ऑफ शॉक म्हणजे भेदरलेल्या अवस्थेत. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड म्हणजे वाऱ्यामध्ये पानाची जशी हालचाल होते त्याप्रमाणे ते थरथरू लागले होते. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स म्हणजे त्याचे दोन छोटेसे लुकलुकणारे डोळे अश्रूंनी पूर्णपणे भरलेले होते. वेल्डअपचा अर्थ इथे पूर्णपणे भरलेले असणे किंवा डबडबलेले असणे असा होतो. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय आणि त्यांनी मफल्ड क्रायचा अर्थ सप्रेस्ड साऊंड म्हणजे दबलेला आवाज आणि त्यांनी दबलेल्या आवाजात हुंदके द्यायला सुरुवात केली. सॉब म्हणजे हुंदके देणे. जस्ट लाईक ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉम म्हणजे खूप दुःख झाल्यानंतर जसे मानवाचे मूल हुंदके देते त्याच्यासारखे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना मी त्याला एक सोलून केळी दिली. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. अनस्टेडी हँड म्हणजे थरथरत्या हाताने की त्याने ती थरथरत्या हाताने स्वीकारली. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स आणि बिचकत बिचकत ते खाऊ लागले. मुलांनो, या पॅरेग्राफमध्ये एक फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार वापरलेला आहे. कोणता आहे तो? सिमिली. सिमिली म्हणजे दोन वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील जेव्हा तुलना केलेली असते तेव्हा त्याला सिमिली म्हणतात. आता इथे दोन वेळेस तुलना झालेली आहे. कशाची तुलना झालेली आहे? लहान नर वानरीचे पिल्लू कशासारखे थरथर कापत होते तर वाऱ्याने हलणाऱ्या पानासारखे थरथर कापत होते. आणि दुसऱ्या ठिकाणी जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड म्हणजे मानवाच्या मुलासारखेच तेही हुंदके देऊन रडत होते. म्हणजे इथे मानवाच्या मुलाची तुलना नर वानराच्या पिल्लासोबत केलेली आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर.
Suddenly, I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. My attention was fixed on the revival of the baby langur. रिवायवल म्हणजे सुधारणा. माझे पूर्ण लक्ष नर वानराच्या छोट्या पिल्ल्याची सुधारणा व्हावी याकडे होते. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग्स ऑफ बीइंग वॉच. अचानकपणे अनकॅनी म्हणजे स्ट्रेंज किंवा विचित्र. त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी कुऱ्हाड्यातून मागे वळलो आणि वर पाहिले. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. आमच्या किचनच्या छपरावर त्याची आई बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. माझ्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवत. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिथे शांतपणे बसली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of coop to allow the mother access to her baby. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her caring arms. Given two small paragraphs give information about loving bond between mother langur and her baby langur. There is also information of the reaction of mother langur after writer allowed her access her baby. म्हणजे या दोन पॅरेग्राफ्समध्ये बेबी लंगूर आणि मदर लंगूर या दोघांची रायटरनी परमिशन दिल्यानंतर कशी स्थिती होती हे सांगितले आहे. आता आपण या दोन पॅरेग्राफचा मराठीत अर्थ पाहूया. मीनवाईल म्हणजे च्या दरम्यान. द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर म्हणजे आई तिथे असल्याची जाणीव झाली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर आणि म्हणून त्याने हुंदके दिले आणि तो आणखीनच जास्त जोरात रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप म्हणजे कुऱ्हाडाच्या दरवाजापासून मी परत मागे वळलो. टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी तिला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप म्हणजे ताबडतोब त्याची आई खाली उतरून कुऱ्हाड्यापाशी आली. येथे डिसेंडेड हा नवीन शब्द आहे. डिसेंडेडचा अर्थ मूव डाऊनवर्ड्स म्हणजे खाली उतरणे असा होतो. अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स तिने त्या पिलाला आपल्या हातात उचलून घेतले. सी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज म्हणजे तिने त्या पिल्ल्याच्या शरीरावरील संपूर्ण जखमांची बारकाईने
तपासणी केली. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर. कडल्ड म्हणजे हेड क्लोजली म्हणजे घट्ट कवटाळले, आणि नंतर तिने आपल्या छातीशी त्या पिलाला घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सॉलिस इन हर केअरिंग आर्म्स. सॉलिस मीन्स कम्फर्ट अँड पीस, म्हणजे इथे शांतता किंवा दिलासा. इथे अर्थ काय होतो, तर तिच्या मायेच्या मिठीत पिलाला दिलासा मिळाला. आता आपण मार्जिनमधले प्रश्न पाहूया. व्हॉट ॲटेम्प्ट्स हेल्प द बेबी लंगूर टू रिवाईव्ह. म्हणजे बेबी लंगूरच्या मध्ये सुधारणा होण्यासाठी कोणत्या प्रयत्नांची मदत झाली. टोटली 4 items are there. First, a writer took the baby langur to backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Second, father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. Third, splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. And fourth, then baby langur was able to breathe slowly. Question number 2. When did baby langur finally find comfort? म्हणजे बेबी लंगूरला शांतता किंवा दिलासा कधी मिळाला. When the mother langur descended on the floor of the coop and picked up the baby in her arms, she gave him the thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. It was then baby langur found great solace in her caring arms. Now look at the page number 11. The mother sat still with the baby in her lap for few minutes. म्हणजे बेबी नर वानराची आई थोड्या वेळ काहीही न करता त्याला मांडीवर घेऊन स्थिर बसली. It was almost as if she was pondering over her options. इथे pondering म्हणजे थिंक ओव्हर डीपली, म्हणजे विचार करत होती. बहुधा ती वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत होती. अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲझॉल्ट. फर्दर म्हणजे पुढे होणाऱ्या हल्ल्यापासून ती तिच्या छोट्या पिलाला कशी वाचवू शकेल याचा ती अंदाज काढत होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. म्हणजे काही क्षणासाठी त्या नर वानराच्या पिल्याच्या आईने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. म्हणजे तिच्या डोळ्यामधला भाव मी आत्तासुद्धा विसरू शकलो नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. कोणता भाव, तर ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणारा. मुलाला, तिच्या बेबी नर पिल्ल्याला वाचवल्याबद्दलच्या कृतज्ञतेचा भाव तिच्या डोळ्यामध्ये जो होता तो मी आत्ताही विसरू शकलो नाही, असे इथे रायटर सांगतो. आय वॉज ओव्हरव्हीम्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले होते. इथे ओव्हरव्हीम म्हणजे भारावून गेलो असा अर्थ आहे.
There sat a innocent mother holding a stricken child in her lap. म्हणजे माझ्यासमोर इथे दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या जगाची माताच बसली होती. इथे स्ट्रिकनचा अर्थ टू बी हिट हार्ड म्हणजे खूप दुःखी कष्टी असलेला असा घ्यायचा आहे. आणि युनिव्हर्सल म्हणजे एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण विश्व. Then, in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. म्हणजे इन अ फ्लॅश म्हणजे एका क्षणार्धात. बेबी क्लिंगिंग टू हर बेली म्हणजे पिलाला पोटाशी घेऊन तिने स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. सी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. सर्वे म्हणजे सर्वेक्षण केले, निरखले. संपूर्ण बाजूचा परिसर तिने निरखून घेतला. फॉर द विशियस मेल लंगूर. विशियस म्हणजे इथे दुष्ट किंवा क्रूर नर वानरापासून संरक्षण करण्यासाठी. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. ज्या ठिकाणी हिंस्र हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेने तिने झेप घेतली. नेक्स्ट पॅराग्राफ. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. Here, writer told us that food is not the means of communication between man and animal. We should also establish a bond of trust, compassion, and mutual understanding between man and animal. म्हणजे इथे रायटर असे म्हणतो की मनुष्य व प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य असे अनेक मार्ग अवलंबिले पाहिजेत. आता आपण या पॅरेग्राफचा मराठीत अर्थ पाहूया. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर म्हणजे आई वानरी आणि नर पिल्लू वानर यांच्यातील छोटीशी भेट कन्व्हिन्स मी म्हणजे खात्री करून दिली होती की दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातील संवाद अँड म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे त्यांच्यातील परस्पर दृढ विश्वास इज इंडीड अ रियालिटी ही खरोखरच सत्य गोष्ट आहे. म्हणजे या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतो? एका आई आणि नर पिलाच्या ओझरत्या भेटीने लेखकाला खात्री पटली की मानव आणि प्राणी यांच्यातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. द स्ट्राईक द राईट कॉर्डचा अर्थ इथे काय होतो की एकमेकाच्या भावना समजून घेणे. द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन. आता हम्स इनटू ॲक्शनचा अर्थ होतो बोलके होते. या वाक्याचा अर्थ असा होतो की एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर नाते
अधिक दृढ बनते. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal. म्हणजे आई नर वानरीने मला दाखवून दिले होते की अन्न हे फक्त मानव आणि प्राणी यांच्यातील संवादाचा मार्ग नव्हते, तर but that were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. इथे मार्जिनमध्ये कंपॅशन हा शब्द दिलेला आहे. कंपॅशन म्हणजे सिम्पती अँड काइंडनेस, की याचाच अर्थ अनुकंपा किंवा दया असा होतो, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे परस्पर सामंजस्य असा होतो. नाव लुक ॲट द लास्ट पॅरेग्राफ. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. याचा अर्थ काय होतो? त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. Now look at the margin questions given on page number 11. Only 2 questions are there. First is that what truth about animal-human relationship did this incident reveal to the narrator? म्हणजेच याचा अर्थ असा होतो की त्या घटनेने लेखकाला प्राणी व मानव यांच्यामधील स्नेहसंबंधाविषयी कोणते सत्य उलगडले? Answer of the question. This incident revealed the narrator that food was not the only means of communication between man and animal, but there were other means of establishing their relationship through trust, compassion, and mutual understanding. या घटनेमधून लेखकाला मानव आणि प्राणी यांच्यातील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील स्नेहसंबंध दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत ही गोष्ट उलगडली. नाव लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. व्हॉट डिड द मदर सीम टू कन्वे टू द नॅरेटर? म्हणजे त्या आई वानरीला आपल्या लेखकाकडे कोणती भावना व्यक्त करायची होती किंवा असावी? आन्सर ऑफ द क्वेश्चन. द मदर लंगूर सीम टू कन्वे द नॅरेटर दॅट शी वॉज व्हेरी ग्रेटफुल टू हिम फॉर सेविंग हर चाइल्ड. मदर लंगूर म्हणजे नर वानरीला लेखकाकडे कृतज्ञता व्यक्त करायची होती तिच्या छोट्या पिलाला वाचवल्याबद्दल. अशा प्रकारे आपण संपूर्ण लेसनचे एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. यानंतर आपण काही ग्रामरचे सेंटेन्सेस पाहूया. सेंटेन्स नंबर 1. आय स्टार्टेड टू क्राय विथ मफल्ड क्राय. अंडरलाईन द पार्टिसिपल अँड राईट व्हॉट काइंड ऑफ पार्टिसिपल इट इज. आता तुम्हाला माहिती आहे की पार्टिसिपलचे 2 प्रकार पडतात, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. आणि पार्टिसिपलचा उपयोग ॲडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. आता या वाक्यामध्ये मफल्ड हा शब्द जो आहे हा याच्यामध्ये पास्ट पार्टिसिपल वापरलेले आहे. मग आपण उत्तर लिहिणार मफल्ड पास्ट पार्टिसिपल. सेंटेन्स नंबर 2. द बेबी फाउंड अ ग्रेट सॉलिस इन हर केअरिंग आर्म्स. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स असतो किंवा ING असतं त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. मग आपल्याला इथे दिलेल्या वाक्यामध्ये केअरिंग हा शब्द जो आहे तो प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून अंडरलाईन करायचा आहे. पहिल्या वाक्यामध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणून आपण EDमुळे लक्षात
घेतलं की त्यामध्ये दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप असतं. नेक्स्ट सेंटेन्स, सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे सुरुवातीला पाहून घ्या. सॅट म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप दिलेले आहे, म्हणजे दिलेलं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं आहे आणि तुम्हाला इथे करायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणजे ING आणि प्रेझेंट म्हणजे तुम्हाला इथे प्रेझेंटचे टू बीचे क्रियापद इज किंवा आर यापैकी घ्यायचं आहे, परंतु इथे दिलेला आपला करता एकवचनी असल्यामुळे आपण इज घेतलेला आहे. मग आपलं वाक्य काय होईल? सी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. नेक्स्ट सेंटेन्स, देन द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. फाइंड द इरर इन द सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला चूक शोधून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. या वाक्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हे वाक्य पास्ट टेन्समधलं आहे आणि त्यामुळं आपल्याला लक्षात येतं की लुकचं पास्ट टेन्स इथे घ्यायला पाहिजे. वाक्य कसं तयार होईल? देन द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. नेक्स्ट सेंटेन्स, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. ॲड क्वेश्चन टॅग. आता आपल्याला इथे दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे आणि त्यासाठी आपण दिलेलं उत्तर ॲफर्मेटिव्ह करणार आहोत. म्हणजे कॅन नॉट दिला आहे म्हणून आपण इथे कॅन घ्यायचं आणि प्रोनाऊन ऑलरेडी आय दिलेला आहे. उत्तर होईल कॅन आय. म्हणजे संपूर्ण वाक्य देऊन कॉमा कॅन आय क्वेश्चन मार्क असं लिहायला लागेल. आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. कॅन आय क्वेश्चन मार्क. नाव लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. The mother langur showed me that food was not the only means of communication. Find out main clause and subordinate clause. ते मेन क्लॉज म्हणून द मदर लंगूर शोड मी एवढा वाक्याचा भाग येईल आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून दॅट फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन हा भाग येईल. यानंतर आपल्याला याच वाक्यासाठी वेगळी सूचना घेतलेली आहे. यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट आणि परफेक्टसाठी आपण टू हॅवचे क्रियापद वापरतो हे तुम्हाला माहिती आहे. मग इथे प्रेझेंट असल्यामुळे हॅव किंवा हॅज, परंतु दिलेला करता आपला सिंग्युलर म्हणजे एकवचनी असल्यामुळे आपण इथे हॅज घेणार आहोत. आणि शोड हे दिलेले क्रियापदाचं ऑलरेडी तिसरं रूपच इथे वापरलेलं आहे. द मदर लंगूर हॅज शोड मी दॅट फूड वॉज नॉट ओनली द मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल्स. नेक्स्ट सेंटेन्स, ही स्टील रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. Frame WH question to get the underlined part as answer. Underlined part is an encounter of special kind. म्हणजे आत्ताही त्याला अविस्मरणीय अशी झालेली चकमक आठवते. आता इथे आपल्याला प्रश्नाच कसा बनवायचा आहे? एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे अविस्मरणीय चकमक हे आपलं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे त्याला आत्ताही काय आठवते असा अर्थ, असा प्रश्न तयार झाला पाहिजे. म्हणजे कसा होईल? व्हॉट डज ही स्टील रिमेंबर. आपण इथे डज का घेतलेलं आहे? तर रिमेंबर हे जे क्रियापद आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये वापरले म्हणून इथे आपण डज घेतलेलं आहे. जर इथे रिमेंबर्ड असतं तर आपण इथे डिड घेतलं असतं. नाव लुक ॲट द लास्ट सेंटेन्स. I fondly remember that encounter of a special kind. Convert the following sentence in exclamatory sentence without changing the meaning. म्हणजे दिलेलं वाक्य उद्गारवाचक वाक्यामध्ये अर्थ न बदलता करायचं आहे. हाऊ आय रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड! exclamatory mark. नाव लुक ॲट युअर होमवर्क.
Write all margin questions and grammar sentences in your notebook. मार्जिनमधले दिलेले प्रश्न आणि उत्तरे आणि ग्रामरचे सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा.